अखेर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या निर्माणाधीन जवळपास 80 लाख ते 1 कोटी रुपयाच्या इमारतीला पाडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। अहिरीमध्ये अशी अनेक इमारती आहेत जे परवानगीशिवाय बांधण्यात आले असेल किंवा एक प्लान दिला दुसऱ्या प्लाननुसार बांधण्यात आले असेल, वारसदारांची संमतीशिवाय अधिकृत संमतीशिवाय इमारती बांधण्यात आली असेल आणि त्यावर तक्रारीसुद्धा झाल्या आहेत। तरीही अशा कुठल्याही इमारतीला हात न लावता अहिरीचे मुख्याधिकारी गणेश शहाणे यांनी एक राजकीय नेत्याच्या बहुमजली इमारतीला पाडण्याचे धाडस दाखवले। तसे आज या प्रकरणाचा निर्णय कोर्टात होणार होता। कोर्टात प्रकरण असताना त्यांनी इमारत पाडून दाखवली। ते कोणत्या म्हणजे त्यामागे कारण काय हे फक्त गणेश शहाणे सांगू शकतात, परंतु या इमारती संबंधातले घटनाक्रम आणि न्यायालयीन निर्णयावर आपण अवलोकन केले असते, त्याची थोडीशी माहिती घेतली असता असं दिसते। अहिरीच्या दोन्ही कोर्टामधून जेव्हा अजय कंकडालवार यांना स्टे मिळाला नाही, त्यांनी राजकीय आश्रय घेण्याचा प्रयत्न केला। नगर विकास खात्याकडे त्यांनी स्थगिती मागितली आणि थोडासा राजकारणही तिथं त्यांनी केला, पण तिथं त्यांना स्थगिती मिळाली नाही। स्थगिती तर मिळाली नाही, पण पुढील कोर्टात जाऊन स्टे घेण्यासाठी त्यांना मुदतही देण्यात आली नाही। माझ्या माहितीप्रमाणे सदर मुदत देण्याचे अधिकार अहिरीच्या मुख्याधिकाऱ्यांना त्यांनी दिले। त्यावरून होऊ शकते की मुख्याधिकारी गणेश शहाणे यांनी अजय कंकडालवार यांना काही दिवसाची मोहलत दिली। त्यावरून त्यांनी अहिरीच्या कोर्टामध्ये काही नवीन मुद्दे सादर करून याचिका दाखल केली, पुनर्विचार याचिका। त्याची सुनवाई आज होणार होती। तत्पूर्वीच बिल्डिंगवर हातोडा चालला आणि मशीनाद्वारे त्याला पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। आता प्रश्न असा निर्माण होतो की मुख्याधिकारी गणेश शहाणे एक दिवसाची वाट का बघितली नाही? यामागे स्वतः मुख्याधिकारी आहेत की त्यांच्यावर कोणी दुसरा आका आहे जो त्यांच्याकडून हे करून घेतला, हे काही दिवसानंतर दिसून येईल। आता यापुढे काय होणार आहे याची माहिती नंतर दिली जाईल। धन्यवाद। बता दे अर्षद। हाँ, तमाशा नहीं देख लेंगे तू? रिकॉर्डिंग कर रहा तमाशा। चंद्रपुर निकाल के उन्हें क्या है बेकर के हम कहीं कौन मिले मालूम है? हम जबरदस्त मिले। वो एक कांड हो गया, देख मालूम है देखो, दुर्गापुर में काटे सर मोटे मिले। वो हमारे बैरक का हेड था, एक कान कटा वाला उन्हें छूट गया, लेकिन बैरक का हेड था हमारे। छूट गया, जो बड़ा आदमी था ना छूट गया। बाकी जितने भी पोटे थे उनको उन्हें बता के गया था, भाई इनको देख लो बोलिए 5 जन को। वो पोटे क्या बैठ के खाना खाओ हमारे साथ। 9 नंबर में इन्हें मिला था बल्ला आलापल्ली वाले डेकोरेशन वाले, उनका भतीजा मिला। सबके पैसा कमाई कर 5 टाइम की नमाज, हाँ 5 टाइम की नमाज। मर्डर केस में बल्ला